अतिशयाने पुनीत झालेले रानवडे गाव आणि या रानवडे गावामध्ये हा अक्षरतीर्थ सोहळा अतिशय आम्हा ग्रामस्थांना अतिशय आनंद देऊन जातो. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, सकाळी 7 वाजता पालखीमध्ये 7 ते संध्याकाळी 6 11 तास नाचून देखील तेवढाच आनंद या हरिपाठामध्ये दिसून आलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर मानसिंग महाराज यांच्या सहकार्याला खूप धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी आता कीर्तनाचा या ठिकाणी काळकरी मृदंगमणी यांनी आपली रचना लावावी. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशु केलिया स्मरण हो या सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बाय करू पावले श्री गुरुची ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वतवेद्या आत्मरूपा देवा तू मन मन करू गणेश माय बापू आज आपल्या पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणी आज आपल्या विश्वाचा आद्य दैवत फक्त एकच आहे. प्रत्येकाच्या हृदयात असलेली स्थित वस्तू तिचं नाव आहे सद्गुरू आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आज अखंड चाललेला हा नाम सोहळा आणि एवढ्या शुभ दिनी
बघू आपण वेळ मिळाला तर. त्याच्या अगोदर मायबापाचं थोडं चिंतन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु पांडुरंग सुतार महाराज, सद्गुरु शंकर दगडे महाराज की जय, गुरु माता की जय, सद्गुरु बेटकर महाराज, गणपती बाप्पा जय श्रीराम. जरा खालचा आवाज त्यानं जरा जोरात. एवढे 4-5 जण दिवसभर ओरडायला लागले. सकाळी का आवाजला पासून एक ओरड दबणे आणि आपण जरा जोरात द्या. जय श्रीराम. हा हे बघा पोरं आता आवडलं जोरात येता. जय श्रीराम. आता आज आपण पवित्र तीर्थक्षेत्र ठिकाणी अक्षय तृतीया पवित्र दिवशी 3.5 मुहूर्तापैकी आजचा एक दिवस आहे. माझा गुढीपाडवा, दसरा, दिवाळी पाडवा आणि तसेच आजचा दिवस. या 3.5 दिवशी कुठलाही कार्य करा शुभ होणार, पण त्यातल्या त्यात आजच्या दिवसाला खूप महत्व आहे. आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी, रेणुका माता आणि वणीची आणि परत माहूरगडची देवी. आणि आपला देह सुद्धा 3.5 हाताचा असे बरं का. 3.5 हाताला किती महत्व आहे. प्रत्येकाच्या हाताने मोजायचं घरी गेला. आता मोजू नका. दुसऱ्याच्या हाताने मोजाल तर कमी जातोय. आपल्याच हाताने मोजा. 3.5 हात आहे. तसे आपण रोज ज्ञानेश्वरी वाचतोय. आपल्या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवी 3.5 याची आहे. बघून घ्या तुम्ही. भाऊदादाने मागाशी हे घेतलं होतं. जय जय वसुते उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे आरती वर्षातीये हाय बरोबर 3.5. मग 3.5 ला किती महत्व आहे. आणि त्यातल्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. माय बापू आज बरंच काय आहे. आज एवढा अक्षय आहे की आज तुम्ही जे कराल ते अक्षय होणार. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. कशाचा क्षय होत नाही. माझा तर क्षय होणार आहे, घरादाराचा होणार आहे, सगळ्याचा होणार आहे. फक्त एका गोष्टीचा क्षय होत नाही. ती मागाशी भाऊदादांनी सांगितले. त्याचं नाव आहे देव सद्गुरु गजानन. कारण ते गजाननाचं रूप पण 3.5च आहे. आकार उकार मकार अनवंती अर्धचंद्र आणि त्याच्यावर बिंदुलय म्हणून त्याला काय म्हणतात.
ओंकार प्रधान रूप गणेश, ओंकार प्रधान रूप गणेश, उकाराला नाही तर विष्णू आणि मकार महेश झालेला आयुष्य तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बापू. कारण जगाचा आधी तो आहे. कुठं आहे? अरे शिव पार्वतीच्या लग्नात आता आपल्याकडे प्रथा आहे. लग्न म्हटलं की गणपतीला पहिले आपण पूजा अर्चा करतो. मग आता शिव पार्वतीच्या लग्नात आपण तर म्हणतो की शिव पार्वतीचा पुत्र कोण आहे? गणपती. मग शिव पार्वतीच्या लग्नात कुठला गणपती होता? तो तर त्याचा पोरगा. आता लग्नात पोरगा कसा राहील? मग सांगा तुम्ही, गणपती आला की काय काय का नाही? आधी गणन मिला, आधी गणन मिला, नाही त्याला रंगरूप, नाही त्याला आले गणपतीला, आधी ओंकाराला आधी गणन मिला, रंग रूप नाही त्याला. तुका म्हणे नाम जाण, तिचा भाऊ नामची, त्याच्यामुळे ते बोलावं लागतंय. तुका म्हणे नाम जाण तोच महागणपती. जे तुम्हा आम्हाला सद्गुरु माऊलीने गाण्यात बीजमंत्र दिलं ना माय बापू, तोच आपला गणपती आहे. आणि त्याचं भजन आज आपल्याला करायचं. आणि ते भजन आपल्या जीवनातून कधीही विसरू नये. कधीच नाही बरं माय बापू. सगळ्याचा विसर पडला तरी चालत, पण भजनाचा विसर पडला ना पाहिजे. म्हणून तुकोबा आहे आजच्या प्रेमळ दिवशी भगवंताकडे मागणी करतात. कारण आजचा दिवस खूप छान आहे. आज अक्षय तृतीया आहे, पहिली एक. आजच्या दिवशी परशुरामाचा जन्म झालेला आहे. द्रौपदी मातेला आज अक्षय पात्र दिलेला आहे भगवंताने. जा बडवाणी किती लोकांना जीवा, म्हणून आज अक्षय. आजच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म झालाय, म्हणजे तुमचा. अक्षय तृतीयाला अन्नपूर्णा माता जन्माला आली माय बापू. तो आजचा दिवस आहे. दुसरा आणखी दिवस सांगू का? भक्त सुदामा दरिद्रीने पिळला होता. ज्या दिवशी भगवंताकडे गेला तो आजचा दिवस अक्षय तृतीया, आणि त्याला अक्षय केलं भगवंताने. बरेचसे काय आजच्या दिवसाला अक्षय माय बापू. कारण
आणि त्यातल्या त्यात आज फक्त एकच अक्षय करायचं, भगवंताचं अहोरात्र चिंतन. आणि आज आपण एवढे भाग्यवान आहोत. गप्प बसायचं का? कारण आम्हाला जरा सवय आहे तुमची बरं का. आता आपल्या इकडे जरा आहे पण तिकडं कुठं कीर्तनाला गेलं भाऊ की पहिल्यांदा यायला आवडावं लागतंय. इतके गोड असतात नाही, इतके गोड असतात. एक काही एवढा एवढा मुलगा होता आणि त्याला 2 रुपये दिले. आता त्यांच्याकरता मी काही बोलावं लागलं, जा बाबा दुकानात जा आणि आम्ही पोचतो. आणि आईने सांगितलं. आता तो मुलगा पटकन उठलं गेला. आता पहिल्या आपल्या पॅन्टी कशा होत्या ते माहिती, वरून हात घातल्या की त्याला पैसे खिशात टाकले आणि गेले. दुकानात गेला, दुकानदाराला मागितलं. दुकानदार म्हणते द्या, त्यांना लवकर. आता लहान पोराच्या ठसणी भारी येतात, द्या लवकर, आई वाट बघते. द्या पैसे दे. खिशात हात घालताय तर कुठं काय मग लागला आता करायला. काय करा हो म्हणताय, आई ही वस्तू नाही मला पाहिजे, चाललो मी. दुकानदाराला ओळखलं काहीतरी याची गडबड. बरं आता रिकामा जाऊ नको, इकडे ये. आता पूर्ण लई चॅप्टर होतं तुमच्यासारखं बरं का, लई चॅप्टर होतं. म्हणे आता रिकामा जाऊ नको, एखादं चॉकलेट तरी खाय. म्हणे बाबा तुम्ही देसाल तर मी खातो. आता समोर भरली होती, उघड म्हणे ती भरणी घे. आता याला म्हटलं आपल्या एवढा हात आहे, एवढसा हात घातला तर 2च चॉकलेटी आणि तो माणूस कुठं भरून ती. बघा पोरगं किती शांत होतं. लगेच त्या दुकानदाराने काय केलं, भरणीत हात घातला मोठा, एवढे मोठे चॉकलेट घेतले. पोरांना लगेच द्या घेतले चॉकलेट, गेला घरी. इतके हुशार असतात ते. आणि खरंच ही देवाचे रुपये बरं का. मी मुद्दाम त्यांच्याकरता बोललो, इतके हुशार येतात आणि त्यांना आपण घडवायचंय. माझा मुद्दा काय, त्यांना आपण घडवायचं, त्यांना हरिपाठाकडे वळवायचं, त्यांना नामाकडे वळवायचं, त्यांना परमेश्वराकडे वळवायचं. कारण काळाची गरज आहे. आम्ही आता थकलोय, म्हातारे झालोय. आता ही पिढी उभी राहिली पाहिजे. कुठली ही पिढी? आज भाऊ सकाळपासून एवढा आनंद आहे. या गावात रात्री मी पाहिलं, मीटिंगला कमीत कमी 75% तरुण मुलं होती आणि 25% ज्येष्ठ नागरिक होते. सकाळी इथं 5 वाजता अभिषेक सुरू केला, 90% तरुण मुलं होती. मला वाटते सगळ्या तरुण मुलाकरता सगळे एकदा टाळी वाजवा. कारण पहिल्यांदा एवढं नैतिक प्रेम वैभव इथे बघायला भेटतंय. आनंदित आहेत मुलं, पण जबरदस्तीनं त्यांच्यावर लादलेलं आहे. जातीचं शिक्षण द्या, पण यांच्यावर जबरदस्ती नाही. एक प्रेमाचे भुकेले येतात. सकाळपासून बघतो मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रेम प्रेम प्रेम. आणि ते प्रेम फक्त बाबांचं आहे, फक्त बाबांचं, सद्गुरूचं. परमार्थ घरातून लुटवायचं आहे. हे माझं घर आहे. परमार्थ भाऊ बाहेर किती ज्ञानाच्या गोष्टी केल्या तर पटत नाही लोकांना, पण आपलं हे घर आहे. आपल्या घरातून सुरुवात करायची आपल्याला. आणि जो मनुष्य घरातून परमार्थ सुरुवात करतोय तो खरा परमार्थ आहे. आमच्या महाराज लोकांचं मी बरं, त्यांच्या घरात काही खरं नसतंय. बायको तुमचं तुम्ही बघा, तुम्ही जा तुमचे महाराज, तुम्ही बाहेर, इकडे काही खरं नाही तुमचं. बरं तू महाराजांचं आहे, पण एकच व्यासपीठाचं आहे ते फक्त सुधार महाराजांचं. स्वाभिमानी सांगतो भाऊ की इथं घडतो म्हणजे घडतो. काय घडतो? माणूस घडतो. कसा घडतो? कारण डोक्यावर हात ठेवा. ज्ञानदेवा म्हणे विचारे सद्गुरूनं केले कोणे, माथा ठेवीचा हात वरती बीजाची वाहिले. डोक्यावर हात ठेवतात आणि ठणकावर सांगतात. काय सांगतात? तुझा तोची देव, तुझा तोची देव, तुझा तोची तुझा
पण नाही सांगितलं की बाबा तू देव रे म्हणून. पण एका संतांनी ठाकून सांगितलंय, अरे तो दुसरा तिसरा कोण आहे, अरे तू देवच आहे. मग सांगा, आई वडील मोठे कसंच करू मोठे. ते म्हणतात बुवाजी आई वडील थोडे माय बापू, त्यांच्या पोटी आपण जन्म घेतलाय, पण एका जन्मात होते, मागच्या जन्मात कोण होते. पण हा बाप हा सद्गुरू जन्मजन्मी आपल्या साथी आहे. आपण सोडू पण ते सोडणार नाही. असे दोघ जण गुरु शिष्य चालले होते. सद्गुरूंना त्याला म्हणले, समोरून ओढा आला, पावसाळ्याचे दिवस होते. सद्गुरूंना बोलले, बाळा माझा हात धर. शिष्य बोलला, नाही मी नाही तुमचा हात धरणार. अरे माझा हात धरत नाही, मी तुमचा हात धरणार नाही धरणार. बराच दिसतो तुम्ही माझा हात धरा. एकदा सद्गुरूने हात धरला माय बापो, मग भीती नसते. आपण धरला तर कधी मायेच्या लोटात कधी आपल्यातून त्यांचा हात सुटेल सांगता येणार नाही. कारण आपल्या एवढे कितीतरी जन्माचा साठा आहे, पण एकदा सद्गुरूने धरला की मग मात्र भीती नाही. म्हणून काय करायचंय, मग एकच करायचं, मनोने गुरुचे भजावे, मनोने गुरुचे भजावे, मनोने गुरुचे भजावे, मनोने गुरुचे भजावे. कोण सांगते तुकोबा आहे सांगतात, ज्यांचा अभंग आहे तो. मग एकदा सद्गुरूने जवळ केलं, एकदा नाम दिलं, नामाचा अनुभव आला माय बापू. तुकोबा राहायला एक तर संत काही मागत नाहीत. तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख आहे, काहीच मागत नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायी न त्रेमुख आवडीने. किती आवडीनं बोलतात. आपली आवड काय, संतांची आवड काय. आमच्या गणपरायांची आवड, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. ज्ञानेश्वर माऊलीची आवड. आमची आवड काय आहे, आमची आवडी अजून संपलंच नाही माय बापू. 2 झाले 3 झाले तरी अजून तारवरती आहेत. कधी संपल आमची आवड, कधी आम्ही त्या भगवंताकडे आवडीनं पाहू, कधी आता उतावळे हो. भेटीची आवडी उतावीळ, भेटीची आवडी उतावीळ, भेटीची आवडी उतावीळ, भेटीची आवडी उतावीळ. लागले ज्ञान लागले कधी म्हणा आमचं उतावळा होईल पांडुरंगा माय बापा. अरे तू कसा आहेस रे, झाले काय माय बापू. आम्ही संसारात रोज रडतो, रोज जरासं जरी कमी पडलं तरी आमच्या आतोनात हजारो विंचू चावण्यासारखं दुःख होतंय. आणि इथं सतत अखंड आपल्या हृदयात असलेला परमात्म्याबद्दल आम्हाला एकदाही क्षण वाटून आहे का माय बापू. कधीतरी आमच्या डोळ्यातनं हसू घ्यायला पाहिजे माय बापा. सद्गुरूनाथ
अरे जगाचा नियंता आहे तू. एकदा भेट. तू भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला आम्ही फक्त नाम घेतलंय, पण या राहणगाडक्यातून बाहेर पडलो नाही अजून. त्या कोशातल्या किड्यासारख्या अजून आम्ही नाम धारक आहोत, नाम घेतोय, पण संसारात राहून घेतोय. संसारात राहायचं पण कमळाच्या पानासारखं राहते. कधीतरी म्हणलं काय वाटत, एक वेळ करी या दुखावे, एक वेळ या दुखावे, सोडवा. आमची यादी एवढी, पण कधीतरी म्हटलं का आम्ही एक वेळ तरी बाबा या दुःखातून आम्हाला वेगळं करा. नाही, अहो लग्न पोराचं व्हायचं राहिलं तरी त्याचं पोरग डॉक्टर होईल का नाही, समोर बोललेलं आहे. पोराचं लग्नच व्हायचं, पण लग्न झालं त्याला मुलगा होईल की नाही, कधी होईल, काय आहे प्रश्न. अशातच आमचा जन्म गेला काय बापू. कधीतरी म्हणले काय बाबा एक वेळ आम्हाला या दुःखातून वेगळं करा. नाहीये, आमची मागणी वेगळी आणि तुकोबरायची मागणी वेगळी, कारण ते कधी मागतच नाही. पण भगवंताला आमच्या विषयी वेगळं वाटलं की अरे या तुकोबाचा ऋण मी किती घेऊ माझ्यावर. थोडा आवाज वाढवायचा, कमी झाला. या तुकोबाचा ऋण माझ्यावर भरपूर आहे. तुकोबा दर्शन घ्यायचं, मान खाली घालायचे, निघून जायचे. कधी देवाचे फक्त चरण बघायचे. तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख पाहिली तरी मुखावली, निघून जायचे. येतो नाडवलं, तुकोबा काहीतरी मागा, तेव्हा मला काही नको. मग आज अक्षय तृतीया आहे, त्या तासाचा अक्षय घालता कुठलं ते पहिल्या चरणात.
आज अक्षय दान आहे, अक्षय आपल्याला ते सद्गुरू माऊलीने अक्षय दिलंय, अक्षय दान दिलंय. आणि त्या अक्षय दानाचा विसर करू नये म्हणून तुकोबाराय दान मागतात. जेव्हा द्यायचंच असताना ते हे दान द्या. कुठलं? हे चिदान दे ग देवा तुझा विसर व्हावा. देवा मला कधी तुझा विसर होतो नको. बरोबर काय हरकत नाही. जर तुला मी अक्षय दान दिलं तर तू काय करशील? तुकोबाराय काय म्हणतात? गुणगाईन आवडी मला जर एवढं दान दिलं ते मी अखंड तुझं नाम घेईल. मग आज अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या हृदयाला ठेवायचा नाही बापू आणि एक संकल्प करायचा आहे. आज दान घ्यायचं आपल्याला भगवंताकडून की भगवंता आज तुझ्याकडे मागणी करतो, मला एक दान दे. सगळ्या साधकांना माझी विनंती आहे की आज गणपतीरायाकडे मागणी करा. तुमच्या नामाचा मला कधी विसर पडू देऊ नका. मी अखंड तुमचं चिंतन करीन. काय हरकत आहे? कारण आपलं नामच असं आहे. आपल्या नामाला कधी कामधंदा आडवा आला नाही, कधी नोकरी आडवी नाही, कधी शेती आडवी आली नाही, कधी संसार आडवा आला नाही. इतकं तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण हे पुढं ते पुढचं बोलत नाही. म्हणून आज एक सिद्धांत घ्यायचा, संकल्प करायचा की मी भगवंता मला आज दान द्या, अक्षय दान द्या की मी सतत तुमचं नाम घेईन. असं मला दान द्या, कारण मी आवडीनं तुमचं नाव घेईन. कारण मला काही नकोय. नलगे मुक्तिधन संपदा, मला मुक्ती नको. कारण काय? मुक्तीच्या नादानं कोण गेलंय? ऋषी मुनी गेले. हे करून मोठं मजेशीर आहे बरं का. नलगे धन मुक्ती संपदा. आता धन तर पाहिजे, पण तुकोबाराय काय म्हणतात? उत्तम व्यवहारे वेतून या धना. तुम्हाला धन पाहिजेत ना, उत्तम व्यवहार करा, तुम्हाला भगवंत नेहमी पुढे देणार नाही. तिथं बी आपलं. पण मुक्तीचं काय? इथं मुक्ती करतात सगळे. हिमालयात जाऊन बसले, कोणी कुणीकडे जाते, कोणी पायवारी करते, पण नकोय. इथं तुकोबाराय म्हणतात मला मुक्तीच नकोय. कारण मुक्ती करता गर्भवासाला मुनी भेले आणि तो गर्भवास आम्हा वैष्णवाला सुलभ आहे. तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात आम्हाला गर्भवासाची भीती नाही. कारण आम्ही का गर्भवासाची भीती वाटत नाही? कारण त्याच्याकरता आम्हाला परत परत जन्माला काय यावं लागते? तुकोबारायांचे बरेच अवतार, उद्धवापासून आहे, आगंदापासून आहे, नामदेवरावापासून आहे, सगळ्यापासून आहे. प्रल्हाद होते पहिले. कारण अंबरीशापासून 10 अवतार तुकोबारायचे. तुकोबाराचा प्रत्येक अवतारात भगवंत माझ्या बरोबर होता. मग भगवंत जर बरोबर असतात तर मग काय गर्भवासाला जायचंय? कारण मनुष्य जन्माला आल्याच्यानंतर भजन करायला मुक्त झाल्यावर काय? तुकोबाराय म्हणतात मी जर मुक्त झालो मग भजन कोण करत? भगवंता तुमचे गुणगान कोण गाईल?
सगळ्यांनी जर म्हणलं की आता आम्हाला मुक्त व्हायचंय रानावडीतल्या लोकांनी, मग अक्षय तृतीया करायची कोण? मुक्त व्हायचंय, नाम घ्यायचंय, अनुभव घ्यायचा, अनुभूती घ्यायचंय आणि परत भजन करायचंय आणि आज दिवसभर नातं देणार. तसा नात्याचे कारण काय? आम्हाला मुक्ती नको, धन संपदा पाहिजे. पण काय पाहिजे? नलगे मुक्ती, धन संपदा. मग काय पाहिजे? संत संगती, संत संगती. आम्हाला संतांची संगती. संतांच्या संगती काय? आनंद आहे. संतांची या गावी प्रेमाचा सुका नाही, दुःख द्वेष नाही तेथे. संतांच्या गावात काय? प्रेमाचा सुकाळ आहे. म्हणून कारण तिथं काय ते एकच करतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. आपल्याला तेवढा वेळ नाही महाराज, कारण तुमच्या हल्ले बरोबर मला माहिती आहे. पण इकडे 10 वाजत झाले. आता पर्याय जर पाहिला ना, 9 ला कीर्तन केलं, मी 11 वाजेपर्यंत करायला पाहिजे. पत्रकावर 2 तास दिले. आता तुम्ही वेळ केला त्याला माझा काही दोष नाही, मी ना ते मात्रच करणार आहे. घाबरू नका, लवकर झोपू आपण. कारण काय? आपल्याला फक्त एकच दान मागायचं आहे. कुठला? तुझा विसर न व्हावा. मला या नामाचा विसर कधी पडला ना पाहिजे. सकाळी उठलं की भगवंताकडे मागायचं, देवा अखंड 21,600 वेळा माझा हात देह चालत होतो, या श्वासाचा मला कधी विसर पडतो. प्रत्येक श्वासात गणित तुझं नाम मला आठवते. आणि हीच भक्ती, हेची थोर भक्ती अवघडते देवा, संकल्पावी माया संस्काराची. आणि याला जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा मुका. ही भक्ती थोर आहे. नाही तर दिवसभरात तुम्ही टाळ फुटत म्हटले काही उपयोग नाहीये. पण प्रत्येक श्वास गणरायाच्या चरणावर गेला पाहिजे. प्रत्येक श्वासात नाम आठवलं पाहिजे. हे दान आपल्याला भगवंताकडे मागायचंय. आणि हे दान मागितल्यानंतर याला अक्षय दान म्हणतात. आणि हे साधू संतांनी आजच्या दिवशी मागितलेलं आहे. मग आपण सगळ्यांनी मागायचं का? मागायचं का? मग सगळ्यांनी भजन करा. विठोबा Bye.
विश्वदेवा सखा पांडुरंगा म्हणे दासदेवा भजन नाम म्हणे विश्वदेवा सखा पांडुरंगा ओम नमो भगवते पांडुरंगा नमो पांडुरंगा नमो पांडुरंगा सखा 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 पांडुरंगा ओम नमो भगवते पांडुरंगा नमो पांडुरंगा सखा पांडुरंगा पांडुरंगा किती तुकोबर आहे, छान मागणं करतात मायबापू. अभंग किती गोड आहे, करावं तेवढं चिंतन कमी पडतंय मायबापू अभंगाचं. इतकं सुंदर हे ती माझी सर्व जोडी. मला काय जोडायचंय, भगवंतानी काय जोडून दिलंय एवढं घेतो आणि आनंद करतो. आणि आपलं जीवाशिवाचं तुटलेलं नातं जोडलेलं आहे. कशामुळं गुण गाईन आवडी. जर आपण त्याची गुण गायले ना मायबापू तर आपलं सर्व जोडी तर भगवंताचं आपलं जेव्हा पिढ्याने पिढ्या जे अंतर पडलं होतं ते मनुष्य जन्मात संत मायबाप सद्गुरू जोडून देतात. कारण परजी होती मना भ्रांती. आपल्या मनाला भ्रांती पडली होती. कुठे ज्ञानेश्वरी सुंदर होईल. जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य मना धुतले आणि हारुनिया घातले कुठे सद्गुरूच्या भ्रांतीपासून आपलं मन बाजूला काढायचंय आणि गुरुवाक्याने आपलं मन धुवायचंय. त्याला काय म्हणतात गुण गाईन आवडी. ज्या दिवशी गुरुवाक्यानं हे मन धुतलं नाही तर मग तो विषय आला मन करारी प्रसन्न. कशानं प्रसन्न होणार, कशानं नाही मायबापू, एकानंच प्रसन्न होणार. गुण गाईन आवडी. आवडीनं त्याचे गुण गायला पाहिजे. कारण मनासारखं प्रेमळ कोण नाही, खरंच नाही मायबापू. जेवढं त्याला तुम्ही लालचवायला पाहिजे. मी नाही सांगत, तू कोणाला सांगतात लाजवले मन लागली शेवडी तेज वेणा सोडी ऐसे एकदा त्या मनाला नामाची गोडी लागली. अहो त्याला काही करा अजिबात जात नाही. फक्त गोडी लावायचं काम आपलंय. त्याला चेहरा बेरा केलेलं जो आपला मगाशी भाऊदादाने सांगितलं जो श्वास वाहतो ना त्याला फक्त नामाने कमी 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 करत येता का आपण धरला ना कोणासारखा जडीसारखा एकदा पक्का बुटी धरायचा. ती कशी म्हणते घरीला पंढरीला एक निमिषभर म्हणतात ज्ञानेश्वरी. एक मिनिटभर म्हणजे डोळ्याची पापणी लावत नाही तरी बाबा असं होता. या 3 वर्ष बरेच अनुभव आहेत भाऊ. एक तर दुःख देतात आणि दुःखावर पांघरून पण घालतात. काय त्यांच्या काढण्यात पाहिजे पण असे अनुभव देतात की म्हणतही नसते आणि एवढे अनुभव देतात आणि रोज भेटतात. रोज आजही नारदाच्या गादीवर उभा राहून मी सांगतो रोज मला बाबा भेटतात, रोज आळवते. कारण ज्या दिवशी बाबांना पादुका ठेवायच्या होत्या त्याच्या अगोदर 7 दिवसांनी बाबा आळंदीला गेले होते. आणि माझी ज्ञानेश्वर माऊली म्हणजे माझे बाबाचे रोज रोज भेटतात. कारण ती त्यांची लीला आहे. एवढे समस्त सद्गुरू मायबापू आपल्याला लाभले. आपल्या मनुष्य देहाचं हीच झालंय त्याचा उपयोग करून घ्या. मी आपल्या चरणावर नतमस्तक होतो, माय माऊलीच्या चरणावर नतमस्तक होतो. मी वयात जरी मोठा असेल पण तुमचं लेकरू आहे. तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो की आपल्याला दोन सद्गुरू लाभले त्याचा उपयोग करून घ्या. एवढं नाम जगायच्या पाठीवर मायबापू. एवढं मी तीर्थक्षेत्रात फिरतो कुठं पण एवढं उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती कुठं बघायला भेटत नाही आणि मला भेटत नाही. फक्त जगाचा बाजार आहे मायबापू फक्त याचा. आणि हातोनात प्रेमाचे ओलावाचे असेल ते या मंडपात आहे. कोणाच्या फक्त सद्गुरू पांडुरंग सुद्धार महाराजांच्या मंडपात आहे, सद्गुरू शंकर दांडे महाराजांच्या मंडपात आहे, सद्गुरू पेटकर महाराजांच्या मंडपात आहे. कारण ते सद्गुरू पदाला जाऊन तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्या आत्मस्वरूपाचा अनुभव दिलाय. सगळ्यांनी
कोणाला बोलता येत नाही, पण प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. अनुभव आलाय म्हणून इथे येत आहे ना. अनुभव आला नसता तर कशाला बॉम्बे तोडून इथं आले असतात. कारण सगळे लेकरा बाळाचे मुंडून काय येतात तुम्ही, बाबाचं प्रेम आहे आणि असंच माय बापू प्रेम कायम ठेवायचं आणि असंच आपण आनंदाने फक्त भगवंताचं काय करायचं, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे. भगवंता गजानना मी तुझ्या अखंड गुण गाईन. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी माझी. मगाशी झालंय आपलं की आम्हाला गर्भवासाची भीती नाही. जर आम्हाला आमचे बाबा प्रत्येक जन्मात जर सोबत असतील तर आम्हाला गर्भवासाची भीती नाही. जन्म नाही रे आणि काय तुका म्हणे माझी बात तुकोबा आहे सांगतात, पण इथं तुकोबा त्याच प्रमाणावर सांगतात. जर भगवंताचं भजन करायचं असतं तर पुन्हा जन्म घ्यायचं. घेईन आणि जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा चालतं. घेईन मी जन्म कशाकरता मागायचा, जर चिंतन होत असेल तसं लेकरा बाळ करण्याकरता शेती करण्याकरता नकोय. मागणी करायची असेल जर तुझं चिंतन होत असेल तर जन्म घे, नाही तर जन्म नाही मिळाला तर नाही. मनुष्याचा मिळाला ना कुत्र्याचा दे पण संतांच्या दारात दे, नाही कुत्र्याचा मिळाला ना किड्याचा दे पण संतांच्या नाणी दे. कारण संत आंघोळ करते आणि त्या किड्या ते पाणी माझ्यावर येईल, माझा उद्धार होईल. हे तुकोबर राहायचंय माय बापू. आणि संत दारचा कुत्रा व्हावं पण नातेवाईकाचा नातेवाईक होऊ नये. संत दारचा कुत्रा व्हावं, कुत्रा त्यांनी हारार केली तरी चालत, जीवाचा उद्धार होईल. पण नातेवाईकाचा नातेवाईक होऊ नये माय बापू. कारण नात्यातली असतात, ही मंडपातली येत ना, ही आतली येतात. ही कशी येते आतली, म्हणून गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. ज्ञानेश्वर माऊली वेळ कमी पडलेला आहे, मला माहिती वेळ झालेला आहे. बोलण्याच्या ओघात थोडं बोललो आपण, माझं पोट भरलेलं नाही, पण बघू एखाद्या दिवशी. कारण चिंतन नेमकं चिंतनावर येत आहे, वेळ झालेली आहे. वेळेच्या अभावी आपल्याला इथं थांबायला पाहिजे. झालेलं चिंतन गणरायाची चरणी माझे सद्गुरू पांडुरंग सुतार महाराज, माझे सद्गुरू भाऊ पांडे महाराज, बापू दादा, शंकर कर्ले महाराज आणि माझे ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणावर आजचं चिंतन समर्पित करतो. आणि एक माझ्या रानवडे बंधूंना एक विनंती आहे की माझ्यासारख्या पामराला प्रत्येक वेळी तुम्ही आपल्या पठाराच्या छायेखाली घेता, अपार प्रेम देता. हे प्रेम मी कधी श्वास आहे तेपर्यंत विसरणार नाही. कारण रानवडे गावचं प्रेम मी प्रत्येक कीर्तनात सांगतो भाऊ. कारण या गावाचं प्रेम नाही, या गावाच्या प्रत्येक गल्लीचा मातीच्या स्पर्शातून माझ्या बाबाचा प्रेम दिसतंय मला. आणि कितकं सुंदर वातावरण महाराज. मी प्रत्येक कीर्तनात तिकडे चिपळूण, रत्नागिरी, बुलढाणा सगळीकडे कीर्तन होतो, त्यांना ठोकून टाकतो, चला एकदा माझं गाव बघायला. माझं गाव तसं तिकडे आहे, पण मी आत्मविश्वासात सांगतो माझं गाव बघायला चला. तिथं किती सुंदर गाव आहे, सुंदर माझं गाव रानवडे गाव. जिथं बघावं तिथं आनंद आहे माय बापू. बरं याच दिवशी नाही, नोकरीला होतं तेव्हाही मी मध्ये बघून पाहिलं. जेव्हा मी गाव बघावं तेव्हा एवढं सुंदर असतं. फक्त लोकवस्ती कमी असते पण सुंदर एवढंच असतं. आणि आपण एवढं प्रेम दिलंय त्याबद्दल असंच प्रेमाने माझ्याशी राहा. मी प्रयत्न करतोय माझ्याकडून तुमच्याशी प्रेमाने राहायचा. आणि सगळ्यांनी कोणाचंही अंतकरण दुखवणार नाही माय बापू, मी प्रामाणिक प्रयत्न करतोय.
रोज माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो की माऊली कोणाच्याही अंतकरणाला धक्का पोचू देऊ नका, एवढंच फक्त माझ्याकडून होऊ द्या. माझ्याकडून नाम केलं होत नाही, भजन होत नाही, कीर्तन होत नाही, पण फक्त कोणाचं मन दुखू देऊ नका. मी रोज मागणी करतो माय बापू. कारण कोण्याही जीवाचा न घडो मच्छर वर्मेश्वराश्वर पूजनाचे. कारण जोपर्यंत हे वर्म कळत नाही, कुठलं वर्म की कोणाचे हृदय दुखलं ना पाहिजे. कारण त्या हृदयात माय बापू माझी सद्गुरू माऊली, मग स्त्री असो, पुरुष असो, चार पायाचा असो, कोणी असो, त्याच्यात माझा आत्माराम बसेल, त्यात माझी ज्ञानेश्वर माऊली, त्यात पांडुरंग परमात्मा आहे, त्यात गणेश महाराज आहे प्रत्येकाच्या हृदयात. मग प्रत्येकाच्या हृदयात जर बाबा असतील, प्रत्येकाच्या हृदयात जर सद्गुरू असेल, मग त्याचं हृदय दुखवणं आपलं काम आहे का? खरं सांगा मंडळी, कसं वाटेल आपल्या हृदयातल्या बाबांना? आपण जर एखाद्याच्या माणसाला हृदयातल्या बाबांना जर बोललो तर कसं वाटेल? आपण त्याला बोलत नाही माय बापू, आपल्या सद्गुरूंना बोलतो. एवढंच माझं प्रयत्न चालू आहे आणि त्या प्रयत्नाला आपण यश द्यावं एवढी भगवंताकडे मागणी करतो. झालेलं चिंतन तुमच्या सर्वांच्या चरणाला अर्पण करतो. माझा दादा, कारण मला प्रत्येक वेळेला भाऊ हा दादा दिसला की बाबूची आठवण येते. 2 मिनिटं मी भारावून जातो, पण परत तो माझी भरपाई तेवढी काढते. सगळ्यांना विनंती आहे या दादाच्या करता एका टाळी वाजवा. आणि इतकं सुंदर पक्वात वाजवतो ना की खूप गोड. काल त्यांना बोललो, काल अमूल्य महाराजांचं कीर्तन होतं, त्यांना बोललो दादा ये उद्या. त्यांना आज कीर्तन होतं, पण नाही बाबा मी थांबतोय. कारण कुठेतरी माझी बाबा माझी पोकळी भरून काढतात. मग हे माझी मुलं नाहीत का? एक गेला पण ही एवढी दिलीत बाबाने, ही तरुण मुलं माझे बाबूच येतं, तेवढ्याकरता प्रेमाने ते यावं लागतंय. आणि एक गेला पण एवढी मुलं दिली आहेत ना मला, ही सगळी मुलं मला रोज फोन करतात भाऊ. सगळे विशाल झाले, सुधीर झाले, हा रोजचे सगळी मुलं आहे बाबू, सगळे भाऊचे अण्णा कसे आहात म्हणून. आणखी काय पाहिजे मला परमार्थात? केवढं सुख, केवढं वैभव दिलं. हा अनुभव सांगतोय मी, हे बाबाचं वैभव सांगतो. हे कीर्तन नाहीये, हे बाबाचं वैभव आहे. पोट भरायच्या निमित्ताने इथं मानगावर आलो, पण आज केवढं गणगोत मला मिळाले, केवढ्या मायमावल्या मिळाले, केवढी मला मुलं मिळाले. मी ठाकूर सांगत होतो, अरे एक गेला पण मला हजारो मुलं येतं. अण्णा काही अडचण आहे का? नुसता फोन केला तरी अडचण आहे का? काय एवढे फक्त पोट भरून विचार की काय पाहिजे भाऊ? एवढं जर प्रेम मिळत असतं तर का पावलं ओढू नाही इकडं? सर्वांच्या चरणावर नम्र विनंती करतो, बोलता बोलता बोलण्यातील माती असावं. झालेलं चिंतन तुमच्या चरणावर अर्पण करतो. आणि इथे आज आमचे महाराज, काय आपलं नाव आहे? विलास महाराज सुंदर गायक आहे. आणि त्यांच्या पत्नी माझ्या गुरुबाई, त्या बी कालपासून सोबत आहेत. आणि सगळी टाळकरी मंडळी आणि माझे गुरु समान भाऊ महाराज सगळे. आणि ते महाराज समोर बसले तर रात्रीपासून हे सिनियर सिटीजन इतके तरुण दिसायला लागले की खूप, जे 70च्या पुढचे आहेत ना, ज्यांचा इथं सत्कार झाला ना ज्येष्ठ नागरिक म्हणून, अगदी पोरायचे उड्या मारायला लागलेत. मी कालपासून बघतो ज्यांचा सत्कार झालाय ज्येष्ठ नागरिक म्हणून, त्यांना तरुण पण आलंय. कौतुक करा, कौतुक करायची काय अरे आपण कौतुक करत नाही. जोपर्यंत कौतुक करत नाही ना त्याला आनंद मिळत नाही. कौतुक करायचं शिकावं. अरे सासूने सुनेचं कौतुक करावं, काय बिघडलं? होतील का भांडण? नाहीये, पण आम्हाला जमत नाहीये. अरे कौतुक करावं, आपल्या आईबापाचं करावं, आपल्या मुलाचं करावं, आपल्या शेजाऱ्याचं करावं. माझे शेजारी खूप चांगले, आज नाही बोलले पण उद्या नक्कीच बोलतो. कौतुक करायचं शिकावं माणसावर. हा मोठं धन आहे. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गणपती बाप्पा. तसे आताच आपण मंत्रमुग्ध असं कीर्तन ऐकलं, त्यामध्ये पक्वाद वादक प्रशांत सुतार मेस्त्री यांनी सुद्धा अशी पक्वादी साथ दिली आहे. त्याचप्रमाणे गायक विलास सुतार नेरव यांनी देखील चांगल्या प्रकारे साथ दिली आहे. सुतारबाई, तसेच कीर्तनकार ज्ञानेश्वर मानोरकर महाराज यांनी आपल्या अमोघ अशा अघोट वाणीने आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. त्यांचं देखील आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी रानवडे ग्रामविकास मंडळाने मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो.